दादा नमस्कार. नमस्कार. आज आपला मल्हार आलेला आहे 11-11 हो. आणि आज पहिलाच मैदान बदलापूर दैवलीचा. अ, मुंबईमध्ये पहिल्याच वेळेस आलाय मल्हार आणि पिस्टन दोन्ही पण पहिल्याच वेळेस आलेत आणि गुलाल केलाय बैलांनी. खूप छान असा मल्हारने आज गुलाल करून दाखवला. कारण पहिलाच मैदान हो. आणि बदलापूर दैवलीचा. दैवली. कसं वाटलं आजचं नियोजन? मैदान खूप सुंदर होता, छान होता. नियोजन पण चांगलं होतं आणि गाडी पण छान पळाली. कसं झालं आजचं नियोजन? आजचं नियोजन काय शेटने सांगितलं गाडी उतरायची, उतरलो आम्ही. कोण पळाला मल्हार सोबत? मल्हारसोबत भागवतराव कदम, साहेब आतिश शेट वर्मा यांचा पिस्टन वाशिमचा आणि भागवतराव कदम साहेब हे दोघांचा आहे तो. पिस्टन आणि मल्हार. ही घरचीच गाडी होती पहिली, पण शेटने नवीन खरेदी केली मल्हारची. आज अखंड महाराष्ट्रभर नाव गाजते संतोष शेठ तोडकर. हो. खूप सुंदर असं प्रेक्षक वर्ग सुद्धा त्यांना प्रेम देते. काय सांगाल शेठबद्दल? शेठचं काय मन मोकळं आहे आणि बैलाचं कोणत्याही विषयी असं म्हणजे एकदम मनमोकळ्या मनानेच बैलाला जीव लावतात. त्याच्यामुळं बैल पण कधी गुलाल तुटू देत नाही. आणि मल्हार झाला, साई झाला, सुंदर झाला, अजून डमरू पण एक आहे. तिन्ही चारही बैल टॉपलाच पळतात. खूप आज कशाप्रकारे मल्हारने करून दाखवलं? आज काय त्याने गुलाल केला मुंबईत म्हणल्यावर आनंदच आहे. कारण की पहिल्या वेळेस येणं आणि मुंबईच्या पब्लिकला पळणं एवढं सोपी गोष्ट नाही. कारण मल्हारचं सुद्धा मुंबईमध्ये आज पहिलीच एंट्री आणि पहिलाच दबदबा. पहिलाच धबधबा. अंतरात पण गाडी मारली त्यांनी दोघांनी पण. कारण घाटावर मल्हारने करूनच दाखवलंय हो. आणि संतोष शेठ तोडकर हे विटावा, हो. ठाणे विटावा हे अखंड महाराष्ट्रभर कुठलाही मैदान असो, 3 फेऱ्याचं मैदान अखंड महाराष्ट्रामध्ये हे नाव कुठेतरी उत्साहाने घेतलं जातंय. असं एक पण मैदान होत नाही का तिथं सेटचा एक पण बैल नाही. कारण की कुठल्यातरी मैदानात एक तरी बैल असतो म्हणजे असतो 100%. बघा आता मध्यंतकाली आपला सुंदर 11-11 हो. जेव्हा शेठकडे आला, हो. तेव्हा अखंड महाराष्ट्राने प्रेम दिलं. आता काय शेठचं आपला सुंदरचा सगळा चाहता वर्ग होता आणि शेठकडे आल्यानंतर सगळ्यालाच आनंद झालाय आणि बैल पण चांगलाच पळतोय. टॉपच्याच नियोजनात पळतो बैल. दादा तुमची ओळख सांगा. माझं नाव देवदास महाराज जगताप, गोपाळवाडी तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. काय सांगाल? आज बिनजोडचा जो क्षेत्र आहे, हो. तो कशाप्रकारे चाललाय? चांगला आहे. प्रत्येक खेळ हा चांगलाच असतो, पण ज्याची त्याची आवड असते. आता शेठला 3 फेऱ्याची पण आवड आहे, सेकंदची पण आवड आहे आणि बिनजोडची पण आवड आहे. त्याच्यामुळं प्रत्येक बैल हा आम्ही प्रत्येक ठिकाणी पळवतो. बघा खूप चांगलं असं नाव शेठचं होतंय. संतोष शेठ तोडकर विटावा. हो. पण कधीच असं शेठचं बोलणं किंवा कुठेतरी YouTubeद्वारे कुठल्या याच्या माध्यमातून कधीच दिसत नाही आणि एकदम संयमाचा खेळ केला असतात. आपले संतोष शेठचं वैशिष्ट्यच असं आहे, का ते कुठं बोलत नाही, पण काम परफेक्ट असतं. आता येणाऱ्या काळामध्ये वेगाचा शेवट, हो. सर्जा आणि सुंदर कारण बऱ्याचशा प्रेक्षकांचं म्हणणं आहे, की ही जोडी कधी बघायला मिळेल? लवकरच बघायला मिळेल सगळ्या चाहत्यांना. पळेल बघा ही पण गाडी. मित्रांनो, अखंड महाराष्ट्राने प्रेम दिलं. आपल्यासोबत आहेत संतोष शेठ तोडकर, ठाणा विटावा. अ, नगरसेवक सुद्धा आहेत. दादा नमस्कार. दादा बघा आज शर्यत क्षेत्रामध्ये बरेचसे गाडा मालक आहेत, जल्लोष करत असतात. आज तुमचं एवढं नाव लौकिक होतंय. आज मल्हार आहे आणि सुंदर आहे. बरेचसे महादेवाच्या नंदी आहेत. असं कुठलंच मैदान नाही का संतोष शेठ तोडकर विटावा हे नाव मैदानामध्ये घेतलं जात नाहीये. काय सांगाल? खेळ हा संयमाने खेळला पाहिजे, तरच हा खेळ सक्सेस होतो. बिनजोडचं मैदान. नाही खूप छान आयोजन केलंय. खूप चांगली गाडी पण खूप चांगली पळाली. आज पहिलाच मैदान बदलापूर दैवलीमध्ये. आज मल्हारचा आमचा पहिलाच गुलालही चांगला पळाला मल्हार. बघा बऱ्याचशा प्रेक्षकांची एक चाहत्यांचं इच्छा आहे, की सुंदर आणि वेगाचा शेवट म्हणजे सर्जा एकत्र कधी दिसणार? ती प्रेक्षकांची इच्छा लवकरच पूर्ण होईल. सर्जा सुंदर लवकरच एका जोत्यात पळताना दिसतील. काहीतरी महाराष्ट्राला इतिहास घडताना दिसेल का? हो, इतिहास घडताना दिसेल महाराष्ट्राला. बघा, खूप चांगलं दादांनी सांगितलं. दादा आज तुमचे फॅन्स फॉलोअर्स अखंड महाराष्ट्रभर आहेत आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा तुमच्या सोबत खूप असतोय. काय सांगाल त्यांच्याबद्दल? सर्व प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगलं असं नाव करत असता आणि समाजसेवक सुद्धा एक चांगलं असं काम करत असता आणि तुमचं नगरसेवक सुद्धा म्हणून एक नाव लौकिक होतंय. खूप चांगल्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. लोकांनी चांगल्या मताधिक्याने निवडून मला आणलेलं आहे.
आज तुम्ही या मैदानामध्ये आले, खूप चांगलं, आणि आज तुम्हाला शुभेच्छा देतोय आज गुलालासाठी. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे पण मनापासून धन्यवाद.